नमस्कार फ्रेंड्स, कशा आहात? तर आज मी तुम्हाला एक खूप अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक वरती माहिती घेऊन आली आहे की बाळंतिणीने 1.25 महिना काय काळजी घेतलेली आहे. म्हणजेच आमच्या आशा स्वयंसेविका ह्या तर 1.5 महिना म्हणजेच 45 दिवस बाळाला भेट देतातच, पण त्याच्यासोबतही तुम्ही घरी काय काय प्रिकॉशन घ्यायचे तर याबाबत मी तुम्हाला थोड्या गोष्टी सांगणार आहे. तर त्या नक्की तुम्ही जाणून घ्या. प्लीज व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे जे काही आपले नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. आणि जर का माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाळंतिणीने 1.25 महिना कान बांधून ठेवायला पाहिजे. मग जर का तुम्हाला कान बांधून ठेवायचे नसतील तर तुम्ही कानात बोळे पण घालू शकता पाहिजे. तुम्ही अंगामध्ये स्वेटर पण घालायला पाहिजे. आईचे शरीर हे 1.25 महिन्यापर्यंत गरम ठेवणे आवश्यक आहे, कारण आईला गाठी होत असतात, त्यामुळे शरीर गरम ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी कानाला बांधा, स्वेटर घाला, पायात चप्पल घाला आणि म्हणजे थंड पाण्यामध्ये हात अजिबात बुडवायचा नाही, गरम पाण्यामध्येच हात बुडवायचा. आंघोळ पण गरम पाण्यानेच करायची आणि आंघोळ करते वेळेस स्तनावरती तुम्हाला ब्रेस्टवरती कोमट पाणी टाकायचं आहे. त्याच करा जेणेकरून स्तनामध्ये गाठी होणार नाहीत आणि बाळाला पण व्यवस्थित दूध येईल. नीला बाळांत काढा पण तुम्ही देऊ शकता, तो खूप फायदेशीर ठरतो बाळा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, बाळंतिणीने कमी बोलायला हवं. तोंडामध्ये आपल्या जास्त हवा जायला नको, कारण ज्या वेळेस डिलिव्हरी होती त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात वात निर्माण होतो बाळंतिणीच्या शरीरामध्ये. त्यामुळे कान पण बांधून ठेवणे आवश्यक आहे, तसंच तोंड पण बंद ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे बोलूच नका असं नाही, पण आपण जेवढं डिलिव्हरी होण्याच्या अगोदर बोलत होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी बोला. आवश्यक असेल तेव्हाच बोला, गरज असेल तेव्हाच बोला. आणि सर्वात महत्त्वाचा, आराम जास्त करा आणि झोपून राहा. पाठीवरती जास्त करून पाठीवरती झोपून राहा, म्हणजे आराम भेटेल. बाळ झोपलं तेव्हा आईने पण झोपायलाच हवं आणि बाळ उठेल तेव्हा तर आईला उठावंच लागतं. त्यावेळी तर आईला आराम नाही भेटू शकत, त्यामुळे बाळ झोपेल तेव्हाच आईने पण झोपायला हवं, जेणेकरून आईला व्यवस्थित आराम भेटेल. 8च्या अगोदर बाळाला कवळवून द्या. बाळाला तिकडे तिकडे घेऊन थोड्या फेऱ्या मारा. ताण अजिबात घेऊ नका. माझं शिक्षण झालेलं आहे, माझ्या बाळाला दूध येते का नाही, की माझं दूध कमी झालंय का, इकडचा तिकडचा घरचा शेजारी पाजारी जे कोणी असतील ते कसलाही अजिबात ताण घेऊ नका. रडायचं तर अजिबात नाही. तुम्ही आनंदी राहणं आवश्यक आहे. जेवढं बाळंतिणीला जेवढं आनंदी राहील तेवढंच बाळ आणि आई या दोघांसाठीही ते फायदेशीर आहे. आणि व्यवस्थित पूरक आहार घ्या. डिलिव्हरीच्या नंतर फार विकनेस येतो, त्यामुळे आपला आहार हा परिपूर्णच असायला हवा. आहार परिपूर्ण असावा म्हणजेच आईच्या जेवणामध्ये, दररोजच्या जेवणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन सी, या सर्वात महत्त्वाचा आयरन, ह्या 4 गोष्टी समाविष्ट असायलाच हव्यात. त्यानुसारच आईचा जो विकनेस आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होईल. जो काही तुम्ही आहार घेत असाल तो पचनास हलका असावा. आईला गॅसेस होईल किंवा ऍसिडिटी होईल अशा प्रकारे कोणताही आहार घेऊ नये. होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याच्यासाठी तूप खा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आणि पपई पण खा, त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन जास्त प्रमाणात याचा धोका टळतो. गॅस होणारे पदार्थ आणि मसालेदार पदार्थ टाळा. बाळंतिणीला दूध देऊ शकता, त्याच्यानंतर डिंकाचे लाडू देऊ शकता, सुकवड्या देऊ शकता, नंतर फळं देऊ शकता, फळांचा ज्यूस देऊ शकता, पालेभाज्या द्या, जेणेकरून आईचा जो आहे आहार तो व्यवस्थित राहील आणि द्यायला मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, आईने आनंदी राहणं आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचं, तुम्ही 1.25 महिना हे कोमटच पाणी प्यायला हवं. आई बाळंतिणीने कोमट पाणी प्यायला हवं आणि बाळंतिणीचा आहार हा लिक्विड स्वरूपातच असावा. म्हणजेच वरण भात, दूध पोळी, त्याच्यानंतर पालेभाज्या जरी असेल तर त्या लिक्विड स्वरूपामध्ये जास्त असावेत. ज्यूस घ्यायचे तर यानुसार तुम्ही लिक्विड स्वरूपात घ्यायचे. आणि बाळंतिणीने जेवण हे चुरूनच घ्यायचे आहे, म्हणजे काला चुरायचा आहे आणि ते बारीक चुरून तुम्ही चावून 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 खायचं आहे. तरच तुम्हाला जे दूध आहे ते जास्त प्रमाणात येईल. कारण बाळाची आपल्याला 6 महिन्यापर्यंत आपल्याला बाळाला पाणी द्यायचं नाहीये आणि आईच्या दुधामध्ये जवळपास 80% वर हे पाणीच असतं आणि त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्ही लिक्विड घेणं आवश्यक आहे. आणि स्तनपानाच्या अगोदर 1 ग्लास आणि स्तनपान झाल्यानंतर 1 ग्लास असे पाणी कोमट तुम्ही 1-1 ग्लास घ्यायलाच हवं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाळंतिणीला जर का काही या 45 दिवसामध्ये काही प्रॉब्लेम झाला, ती आजारी पडले, तर स्वतःहून कोणतंही मेडिसिन घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मेडिसिन घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, सगळ्यांना टेन्शन येतं ते डिलिव्हरीच्या नंतर, माझं वजन वाढले, माझं पोट वाढले, ते कसं कमी करू. तर अजिबात टेन्शन घेऊ नका. ते बरेच जण त्याच्यासाठी मी खूप जाड होईल, माझं खूप अगोदरच पोट वाढले, तर याच्यासाठी बरेच जण आहार हा कमी करतात. तर तुमचं जोपर्यंत बाळ कमीत कमी 6 महिन्यापर्यंत तरी जोपर्यंत बाळ तुमचं अंगावरचं दूध पित आहे तोपर्यंत तर अजिबात तुम्ही आहाराला कुठल्याही प्रकारचं बदल करू नका. तुम्ही संपूर्ण आहार घ्या, म्हणजे आहार कमी करू नका, परिपूर्ण आहार घ्या. ते तुमच्या बाळाला दूध येण्यासाठी खूप आवश्यक आहे. डिलिव्हरीच्या 45 दिवसाच्या नंतर तुम्ही व्यायामाला सुरुवात करू शकता. हलका हलका व्यायाम करू शकता. आणि जर का तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला त्याच्यानंतरच तुम्हाला एक्सरसाइज चालू करायची आहे. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.